जय विद्यार्थी मित्रांनो, मनोबल प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. ओके. तर चला. जय हिंद मित्रांनो, मनोबल प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण जे आरआरबी ग्रुप डी चे एक्झाम चालू झालेले आहेत, तर जे 27, 28 आणि 1 डिसेंबरला, ओके, जे जे शिफ्ट झालेत, आरआरबीच्या 3-3, 6-3, 9 शिफ्ट झालेल्या आहेत, त्यामध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर रिझनिंग मध्ये प्रश्न आले आहेत, आपण ते बघणार आहोत. ओके. तर चला, आपण एक एक करून बघू, वेळ जास्त घेणार नाही. मी तुम्हाला फक्त हे टॉपिक सांगेन, तुम्ही मस्ट आहेत इतके टॉपिक आयएमपी म्हणून मार्क करून जा. ओके. आणि इतक्या चांगल्या प्रकारे इतके टॉपिक चांगल्या प्रकारे करूनच जा. ओके. तर चला, 1 मिनिट मी इरेज करून घेतो. ओके. चला, पहिला टॉपिक आहे ब्लड रिलेशन. ओके. चल, हा, ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन मध्ये 2 मार्क आहेत. ब्लड रिलेशन मध्ये काय प्रश्न येत आहे, की एका भिंतीवर फोटो टांगलेला आहे, तर त्या फोटो मधल्या मुलगी ही माझ्या मुलीच्या काकाची त्याच्या मुलाची, असं समथिंग करून इझी लेवल प्रश्न येतात. तिचं रिलेशन माझ्या मुलासोबत काय, असं विचारलेलं आहे. असे इझी इझी लेवलचे प्रश्न आहे. तर तुम्ही ब्लड रिलेशनचे मागचे जर पीवायक्यूचे जरी प्रश्न गेले, आरआरबी ग्रुप डी, आरआरबी एनटीपीसी आणि आरआरबी जेई आणि एसआयचे, तरी तुमचं बऱ्यापैकी त्याच्यात कव्हर होऊन जाते. बऱ्यापैकी म्हणजे आउट ऑफ मार्क होऊन जातील. खूप इझी लेवलचे प्रश्न आहेत, हार्ड त्याच्यात विचारलेला नाही. नेक्स्ट टॉपिक घेतलेला आहे सिरीज. सिरीज ही खूप इझी लेवलला विचारलाय. कसे सिरीज विचारलाय मी तुम्हाला सांगतो. असं सांगितलं 3, 6, 9 आणि सांगा समोर काय क्वेश्चन. ओके. अशा प्रकारचे सिरीज विचारलेले आहेत. तर सिरीज ही खूप डुएबल आहेत, इझी आहेत. जास्तीत जास्त डिफरन्स, ओके, किंवा डिफरन्सचा डिफरन्स इथपर्यंत सिरीज गेलेल्या आहेत. आणि काही सिरीज मध्ये स्क्वेअर, वर्ग विचारलेले आहेत. म्हणजे 2चा स्क्वेअर, म्हणजे इथे 4 दिलेलं असेल, इथे आपलं 9 दिलेलं असेल, ओके, इथे 16 दिलेलं असेल, तर असे स्क्वेअरचे प्रश्न आणले आहेत. ओके. तर तुम्ही हे सुद्धा बघू शकता. तर याची फक्त जास्तीत जास्त तुम्ही काहीतरी 20-25 सिरीजची जरी प्रॅक्टिस केली, मागच्या आलेले पीवायक्यू कोणत्या बुक मधून, तरी तुमचं क्लिअर होऊन जाईल. ओके. चल, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट बघा, डिस्टन्स अँड डायरेक्शन. डायरेक्शन आहे, समजा जर का राम इथून उत्तरेकडे घरापासून 10 मीटर चालत गेला, आणि तिथून तो त्यांनी उजव्या बाजूकडे वळून पुन्हा 7 मीटर चालत गेला, तर तो अंतिम दिशेच्या कोणत्या दिशेला, त्याची सुरुवातीचं घर कोणत्या दिशेला राहील, असं, किंवा इथपासून त्याला इथे पोहोचवण्यासाठी, शेवटच्या बिंदूपासून सुरुवातीच्या बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आणखीन किती डिस्टन्स चालावं लागेल, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. हे खूप डुएबल आहेत, इझी लेवलचे प्रश्न आले. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे. नेक्स्ट टॉपिक बघा, सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट हे ह्याच्यामध्ये कसं येत आहे, नियर अबाउट 2 ते 3 प्रश्न इझी येत आहेत. पण एक प्रश्न जो आहे ना, हा तुम्हाला अडकवणारा येत आहे. ओके. मॉडरेट म्हणून हार्ड नाही प्रश्न येतात. तर याच्यामध्ये कसं येतात, 7 जण आहेत, 7 जणांची सिटिंग अरेंजमेंट येत आहे. 3 आणि 3 6 आणि 1 7. ओके. सर्वेच्या सर्व बाहेर बघत आहे. ओके. तर याच्यावर प्रश्न बनत आहेत. नियर अबाउट हाच एक असा आहे, की थोडाफार तुमचा वेळ घेत आहे. ओके. तर इझी टू मॉडरेट लेवल म्हणू शकतो, हार्ड नाही आहे प्रश्न. तर तुम्ही जर याच्यातला एखादा प्रश्न अडला, तर तो नंतर येऊनही बघू शकता. ओके. नाहीतर हा टॉपिक शरत शेवटी घेतला तरी चालेल. आणि याच्यानंतर आणखी एक टॉपिक येत आहे, लिनियर अरेंजमेंट. हा एक मॉडरेट लेवलचा प्रश्न आहे. याच्यात कसं दिलेलं आहे, की एक लाईन आहे, त्या लाईन मध्ये 6 जण, 7 जण किंवा 8 जण हे असे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. तर हा ए आहे, हा बी आहे, हा समजा डी आहे, असं. तर एच्या बाजूने बी, बीच्या बाजूने सी, असे प्रश्न करून आलेले आहेत. तर सांगा एच्या या दोघांच्या मधात कोण बसलेला आहे. ओके. किंवा पहिल्या आणि शेवटच्या जर वगळला, नाही सॉरी, पहिल्या आणि शेवटच्या मधात, एक्झॅक्ट मधात कोण बसलेला आहे, किंवा एच्या बाजूला कोण आहे. तर अशा तऱ्हेचे प्रश्न आहेत. तर हाही एक मॉडरेट लेवलचा प्रश्न आहे. ओके. तर याही प्रश्नाला तुम्ही हलक्यात नका घेऊ. तर हे जे 2 प्रश्न आहेत ना, हेच मॉडरेट लेवलचे प्रश्न आहेत, की जे तुमचे वेळ घेऊ शकतात. बाकीचे प्रश्न खूपच इझी लेवलचे आहेत. तर 27 प्लस आरामात डुएबल आहेत. ओके. आरामात तुम्ही फक्त प्रॅक्टिस करून जा. 27 प्लस आरामात करत आहेत मुलं. ओके. तर जर का तुम्ही 25च्या प्लसही गेले, ओके, तर तुम्ही जर 1-2 प्लस मध्ये जर काही वाटत असेल, तर ते रिक्स 50-50% मध्ये घेऊ शकता. तर 27 पर्यंत नॉर्मल पर्यंत मुलं जाते. ओके. तर चला, मी आणखी सांगतो. हा, अल्फा न्यूमेरिकल वर 3 ते 4 इझी प्रश्न येतात. अल्फा न्यूमेरिकल कशी सिरीज आहेत बघा. असं दिलं, ए 2, 3, झेड @ 5 हॅश ओहम, असे असं असं दिलेलं आहे, अल्फा न्यूमेरिकल दिलेलं आहे. तर मग याच्यात प्रश्न असतात, की सर्व जर सिम्बॉल वगळले, तर डावीकडून चौथा किंवा डावीकडून 10वा कोणता आहे हे सांगा, किंवा उजवीकडून तिसरा, किंवा सम संख्यांच्या नंतर येणारी संख्या असे किती आहेत, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. ओके. तर तुम्ही हे करून जा. हे खूप इझी लेवलचे प्रश्न आहेत, खूप इझी लेवलचे आहेत. तर हे डुएबल आहेत. ओके. फक्त हे तुम्हाला काउंट करताना वेळ होऊ शकतो, तर याची चांगली प्रॅक्टिस करून जा. नंतर याला सिलॉट्स. सिलॉट्स म्हणजे कसा, सर्व आंबे निंबू आहेत, काही निंबू
पपई आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर तुम्ही हे सुद्धा जर का तुम्ही जर का 20-25 प्रश्नांची प्रॅक्टिस करून गेले, तर ही खूप इझी लेव्हल आहे. 2 मार्क आपले पक्के होऊन जातील. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा, काही शिपमध्ये फिगर कम्प्लिशनचा प्रश्न आलेला आहे. तर तुम्ही काही म्हणजे आपल्या 2022च्या पेपरमध्ये आहेत. ओके. तर इथून जर प्रॅक्टिस केली आरबी ग्रुप चे 2022चे प्रश्न, तर तिथून हे प्रश्न कव्हर होऊन जातील. खूप इझी लेवलचे आहेत, जास्त काही हार्ड नाही आहेत. पण एखाद 2 शिपमध्ये हे प्रश्न पाहायला मिळाले, तसं मुलांनी सांगितलं. ओके. हा, आणि नंतर ऑर्डर अँड रँकिंग. तर हा प्रश्न कसा आहे, एक वर्ग आहे, त्याच्यामध्ये 20 ते 25 मुलं आहेत किंवा मुली आहेत. सीमा ही सुरुवातीपासून 5वी आहे. तर सांगा शेवटपासून कितव्या नंबरवर आहे. ओके. किंवा सीमाच्या आणि कोणीतरी आणखी, समजा सीमा आणि स्वाती, ओके, यांच्या मधात कोणीतरी रमेश बसलेला आहे. ओके. तर सांगा बरं त्याचा उजवीकडून किंवा सुरुवातीपासून कितवा नंबर येईल, अशा प्रकारचे प्रश्न आले. तर याही प्रश्न म्हणजे हे इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न आहेत. तुमचा वेळ घेऊ शकते. ओके. तर हा प्रश्न तुमचा वेळ घेऊ शकतो, तर याच्यावर प्रॅक्टिस करून जा. ओके. तर जय हिंद. तर तुम्हाला आणखीन एक सांगून देतो की जे जीएस तर नाही म्हणता येईल, करंट अफेअर तुम्ही तर आतापर्यंत बघितलं असेल. करंट अफेअरवर मी करंट अफेअरचे जे टॉपिक्स आहेत, कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर म्हणजे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही करून गेलं पाहिजे, तर हे टॉपिक्स तुम्ही मी टेलिग्राम ग्रुपवर, ओके, टेलिग्राम ग्रुपवर टाकलेले आहेत. तर टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जर जोडलेलं नसाल तर जोडून घ्या. तिथे तुम्हाला जे करंटचे टॉपिक अपडेटेड आहेत ते तुम्हाला भेटतील. तितके मिनिमम तितके करून जा. ओके. मिनिमम जर 20 पैकी आपण 10 जरी घेऊ शकलो करंटमध्ये, तरी सफिशियंट आहे. सफिशियंट आहे. कुठूनही करा. एकच बुक आहे स्पीडी, मी तुम्हाला तेच आधीपासून सांगत आलो. तितकंच करा. काही कोणाचे व्हिडिओ वगैरे पाहत नको बसू, कारण की त्यात खूप जास्त वेळ जातो. ओके. करंट अफेअरसाठी ते एक स्पीडी करा. जे टॉपिक मी सांगतो तेवढेच करा. मिनिमम तुम्हाला 8 ते 10 प्रश्न आरामात येऊन जातील, आणि मग जे कन्फर्म प्रश्न आहेत ते करा. ओके. आणि सायन्सचेही मी टेलिग्राम ग्रुपवर टाकत आहे. एक स्वतःही एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येईल की ज्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कोणते कोणते टॉपिक आहेत. तरी मी तुम्हाला सांगतो 9th अँड 10th वर्ड टू वर्ड, वर्ड टू वर्ड क्वेश्चन्स इथूनच येत आहेत. पीवायक्यू करा आणि 9th अँड 10th ची एनसीआरटी करा. सर्व प्रश्न इथून डुएबल आहेत. 25 पैकी तुम्ही 22 प्लस आरामात चालले असं. ओके. तर असंही नका करू, काही चुकले तर 20 प्लस पर्यंतही जर गेले तरीही चांगलं आहे. ओके. 22 खूप जास्त होऊन जातील कधी कधी, काही मुलांचं सायन्स नसतं त्या लेवलचं. 20 पर्यंत तुम्ही आरामात पोहोचून असता. एनसीआरटी 9th अँड 10th मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आणि पीवायक्यू. ओके. कुठूनही करा. चालेल. जय हिंद.